दाल बाटी हा भंडारात जाऊन खाण्याचा पदार्थ आहे, रेस्टॉरंटमध्ये जाऊन पैसे देऊन खाण्याचा नाही, असं मत असणारा मी आज आलो होतो बाबा रामदेव डायनिंग हॉलला ही दाल बाटी खायला. स्वतःहून आलो नव्हतो हो, भाऊ जबरदस्तीने घेऊन आला होता. म्हणे भंडाराच्या दालबाटीपेक्षा ही राजस्थानी दालबाटी वेगळी लागते. म्हटलं बघू, ट्राय तर करूयात. खरं तर दालबाटीचे इथले रेट पाहून मी उडालेलोच, पण म्हटलं मला काय करायचंय, भाऊ पैसे देणारे. 200 रुपयांची दालबाटी थाली आम्ही ऑर्डर केली. वाट बघून बघून श्रीमाईला झोप लागणारच होती की तेव्हा ही दालबाटी आमच्या टेबलवर हजर झाली. थाळीतला मेनू दिसायला तर छान दिसत होता. 4 भाजलेल्या बट्ट्या किंवा बाटी, त्याच्यासोबत दाल, गट्ट्याची सब्जी, साजूक तुपातला चुरमा, नुसतं तूप, लसणाची चटणी आणि पापड. मला वाटलेल्या या 4 बट्ट्यांनी काय पोट भरणार आहे, परंतु जेव्हा मी या सगळ्या व्यंजनांचा आस्वाद घेतला तेव्हा कळालं की भाऊ खरं बोलत होता. आपल्याला वाटतं तसं भंडारातल्या भट्ट्या आणि या राजस्थानी दालबाटी वेगळ्या लागतात.